अपंग कल्याण विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांनी अपंग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची तपासणीची प्रक्रिया राबविली। या प्रक्रियेदरम्यान UDID सादर न केल्याप्रकरणी 12 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी ही कारवाई केली। यात पंचायत समितीतील काही कर्मचारी आणि कनिष्ठ अभियंत्यांचाही समावेश आहे। या कारवाईने जिल्हा परिषदेअंतर्गत कर्मचाऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र शासनाच्या अपंग कल्याण विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांनी शासनामध्ये सेवेत असलेल्या राज्यातील सर्व अपंग कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश जारी केले होते। त्यानुसार प्रत्येक विभागामध्ये कारवाई सुरू करण्यात आली। जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कार्यरत असलेले अपंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली। यात अधिकारी कर्मचाऱ्यांची UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते। चंद्रपूर जिल्हा परिषदेत 254 दिव्यांग कर्मचारी आहेत। यापैकी 169 अपंग कर्मचाऱ्यांनी UDID सादर केले। 85 कर्मचाऱ्यांनी UDID सादर केले नाही। मात्र त्यातील 73 कर्मचाऱ्यांनी UDID साठी अर्ज केले। त्यातील 2 अर्ज नाकारण्यात आले। 3 कर्मचाऱ्यांचे अपंगत्व 40% कमी आढळून आले। UDID सादर न करणाऱ्या व 40% कमी अपंग असलेल्या 12 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय मुख्य कार्यपालन अधिकारी पुलकित सिंग यांनी 8 डिसेंबर रोजी घेतला। बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 10 शिक्षक आणि 2 कनिष्ठ अभियंत्यांचाही समावेश आहे। या कारवाईने बोगस प्रमाणपत्र घेऊन भरती झालेल्या अपंगांना घाम फुटला आहे। जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू झाल्याने अधिकारी कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे।